नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आणि ते सुद्धा थेट जम्मूमधनं. तर मित्रांनो, ही ट्रिप अचानकपणे प्लॅन झाली होती. तर सर्वप्रथम मी बांद्रा टर्मिनस येथून ट्रेन पकडली होती आणि अंदाजे 30 तासाचा प्रवास करून काल रात्री 11:30 वाजता मी पोहोचलो जम्मू तवी या स्टेशनला आणि तिकडून प्रायव्हेट कॅब करून मी पोहोचलो कटरा येथे आणि रात्री 1 वाजता मी या हॉटेलमध्ये चेक इन केलं आणि आत्ता वाजले सकाळचे 8:30. तर आजचा प्लॅन असा आहे की वैष्णोदेवीचे दर्शन करायचं. दर्शन करण्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागतं. ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं असेल तर तुम्ही या खाली दिलेल्या लिंकवर जाऊ शकता. अंदाजे 6 तासाची एकूण चढाई आहे आणि दुसरं ऑप्शन असं आहे की अर्धवट तुम्हाला चढावं लागतं आणि त्यापुढे बॅटरी कारची सेवा आहे आणि पुढे वैष्णोदेवी मातेचं मंदिर ते भैरव मंदिर येथे जाण्यासाठी रोपवेची सुद्धा सेवा आहे. तर संपूर्ण अशी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे आणि पुढे आपण काश्मीरमध्ये सुद्धा जाणार आहे. तर खूपच मजा येणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हे कटराचं बस स्टँडसाठीचं चौक आहे. इकडे तुम्हाला हॉटेल स्टे आणि वेगवेगळे भवन स्टे भेटतील. हॉटेल रूमचे प्राइस 800 रुपीजपासून स्टार्ट आहे. इकडे तुम्हाला यात्रेचं ID कार्ड भेटतं. ID कार्ड शिवाय तुम्हाला एंट्री भेटत नाही. ऑनलाईन ID रजिस्टर केला असेल तर इकडून तुम्हाला प्रिंट करावं लागतं. तुम्ही ऑफलाईन डायरेक्ट सुद्धा ID कार्ड घेऊ शकता. इकडे समोर सिक्युरिटी चेक इन होतं. कॅमेराज, ड्रोन, ॲक्शन कॅमेराज, गोप्रोज वगैरे वरती अलाउड नाही आहे. तुम्हाला इकडे लॉकर्स भेटतील, तिकडे तुम्ही बॅग्स आणि कॅमेराज ठेवू शकता. इकडून तुम्हाला घोडे किंवा पोनी भेटतात. याचे रेट कटरा टू अर्धकुवारी 750 रुपये आणि कटरा टू भवन 1250 आहे. थोडं पुढे चालल्यावर तुम्ही पोहोचता बाथिंग घाटला. इकडे तुम्ही आंघोळ किंवा मुंडन वगैरे करू शकता. जर तुम्हाला पायी जायचे नसेल तर ट्रान्सपोर्टचे 5 ऑप्शन्स आहेत. हेलिकॉप्टर्स, घोडे, बॅटरी कार, पिट्टू आणि पालखी. हेलिकॉप्टर आणि बॅटरी कारची बुकिंग तुम्हाला सेम वेबसाईटवर करावी लागते. हेलिकॉप्टरचे चार्जेस 4740 राऊंड ट्रिपचे आहेत आणि याची बुकिंग 60 दिवस आधी करावी लागते. बॅटरी कार ही अर्धकुवारी मंदिरापासून ते भवनपर्यंत आहे आणि याचे चार्जेस 300 रुपये आहेत. हे सोडून तुम्ही पालखीमधून जाऊ शकता. याचे चार्जेस 2100 ते 3200 आहे कटरा टू भवनसाठी. आणि लास्ट ऑप्शन आहे ते पिट्टू. यामध्ये लहान मुले आणि बॅग्स वगैरे घेऊन जाऊ शकता आणि याचे चार्जेस आहेत 700 ते 1250. पुढे प्रत्येक ठराविक अंतरावर तुमचे सिक्युरिटी चेक इन होते. अंदाजे 3 तासाच्या चढाईनंतर मी पोचलो अर्धकुवारी मंदिरला. घाई करू नका, ब्रेक घेत चढा. तुम्हाला इकडे दर्शन घ्यायचे असेल तर तुम्हाला रिसिप्ट घ्यावी लागते. इकडे गर्दीनुसार अंदाजे 12 तासानंतर तुमचा नंबर येतो, कारण मंदिराचा मार्ग गुफेतून आहे आणि गुफा खूप नॅरो आहे. इकडे राहण्यासाठी सुविधा आहे. मी इथे थांबलो नाही. ऑलराईट, तर आता मी अर्धकुमारी मंदिराच्या इथून आलो. तर तिकडे एक पर्ची भेटली आणि त्या पर्चीमध्ये मला टाईम दिला 12 वाजताचा. तर मी काय तिकडे थांबलो नाही आणि मेन मंदिरासाठी जातो. आता असा सरळ रस्ता आहे मेन मंदिरात जायसाठी. तर इकडून 6 किलोमीटर आहे अजून. तर बघू किती वाजेपर्यंत पोहोचतोय. आत्ता वाजले दुपारचे 3 आणि मी 12 वाजता चढाई चालू केलेली. तर अर्धकुमारीच्या इथं पोचायला 3 तास लागले. तर अजून पुढे जायला 3 तास लागेल असं वाटतंय आणि त्याच्या पुढे मग भैरव मंदिर आहे. तर तिकडे बघू, जर टाईम भेटला तर तिकडे जाऊ. अराउंड 7 वाजता मी पोचलो मुख्य मंदिराजवळ. मंदिरामध्ये मोबाईल्स, गॉगल्स, वॉचेस वगैरे अलाउड नाही आहेत. बाहेर लॉकर्स आहेत, तिथे तुम्ही ते ठेवू शकता. आणि रात्री 10 वाजता माझे दर्शन झाले होते. लाईनमध्ये मला टोटल 4 तास गेले. रूमची खूपच मारामार आहे, कारण लवकरच नवरात्र येत आहे, त्यामुळे खूपच पब्लिक आहे इथे आणि रूम तर भेटतच नाही आणि जे भवन्स वगैरे असतात ते पण अवेलेबल नाही आहे. तर इथे लोक कंबल घेऊन जिथे जागा मिळेल तिथे झोपत आहेत. आता मी तुम्हाला दाखवतो. हे बघा समोर
लोक कशी झोपलेत ते, आणि तिथे पुढे कंबल घेत आहेत. जिथे जागा भेटते तिथे झोपत आहेत, कारण आता रात्रीच्या वेळेस ते उतरू नाही शकत, त्यामुळे सगळा प्रॉब्लेम झाला आता. तर चढायला आज खूपच हालत खराब झाली होती माझी. एकूण टोटल 13 किलोमीटरची चढाई आहे आणि ती चढाई एकदम स्टीफ अशी आहे, तर तुम्हाला थांबून थांबून चढावं लागतं. मध्ये मध्ये ब्रेक घ्या. आणि तुम्ही जर चालत येणार असाल तर सकाळी लवकर स्टार्ट करा खालून 7 वाजेपर्यंत, तर जेणेकरून तुम्ही 12-1 वाजेपर्यंत वरती याल आणि वरती दर्शन करून मग नंतर परत खाली जाल. आणि जर तुम्ही 12 वाजता दुपारी चालू केलं तर मग तुम्ही इथे संध्याकाळी 6 वाजता पोचता आणि मग इथे दर्शनासाठी 4 तास जातं आणि मग तुम्ही खाली जाऊ शकत नाही. आणि मग तुम्हाला जर पब्लिक जास्त असेल तर मग इथे झोपण्याची वगैरे जास्त काही सोय नाही आहे, तर त्यानुसार तुम्ही मॅनेज करा. तर आजची नाईट माझी अशीच जाणार आहे असं वाटतं आहे. तर हा व्हिडिओ मी आत्ता इथेच क्लोज करतो. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप लविंग, कीप वॉचिंग. बाय बाय.